नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. काही वेळा अचानक चांगल्या दुधाळ गायी आजारी पडतात आणि 24 ते 26 तासात त्यांचा मृत्यू होतो. त्यातल्या त्यात फेब्रुवारी संपताना आणि मार्च चालू होताना अशा घटना घडतात. काही दिवसांपूर्वीच अहिल्यानगरमध्ये अशीच एक घटना घडली आणि त्यामध्ये सुमारे 31 दुधाळ गायींचा मृत्यू झाला. पण हा कोणता संसर्गजन्य आजार नाही. मग काय आहे याचं कारण? हे अल्कली अपचन काय असतं, याची लक्षणं आणि उपचार काय असतात, पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये. ही माहिती महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ येथील माजी विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर अनिल भिकाणे यांनी दिली आहे. उन्हाळा लागताना आपण हळूहळू आपल्या आहारात बदल करत जातो. अगदी तसंच जनावरांच्या बाबतीतही असतं. जेव्हा हिवाळ्यातून उन्हाळ्यात ऋतू बदलत असतो तेव्हा जनावरांमध्ये अल्कली अपचनाची समस्या आढळते. का होते बरे ही समस्या, ते आधी समजून घेऊयात. अन्नाचं पचन करण्यासाठी आपलं जसं जठर असतं तसं गायीचं रुमेन म्हणजेच कोठीपोट असतं आणि याचा सामू म्हणजेच पीएच साधारणतः 6 ते 7च्या दरम्यान असावा लागतो. पण कोठीपोटाचा सामू जेव्हा 8 पेक्षा जास्त जातो त्याला अल्कली अपचन म्हणतात. आता हा सामू काय असतो बरं, तर आम्ल आणि आम्लारीचं म्हणजेच ऍसिड आणि अल्कली किंवा बेसचं प्रमाण किती आहे त्यावरून हा सामू ठरतो. जर सामू 7 पेक्षा कमी असेल तर तो आम्ल म्हणजेच ऍसिडिक असतो आणि सामू 7 पेक्षा जास्त असेल तर तो आम्लारी म्हणजेच अल्कली किंवा बेसिक असतो. मग कसा वाढतो हा सामू, तर तज्ज्ञांच्या मते जनावरांच्या आहारात जेव्हा प्रथिनं 18% जास्त होतात, हिरव्या चाऱ्याचं प्रमाण जास्त असतं आणि वाळलेला चारा कमी असतो, तसंच कोरडा आणि तंतुमय चारा कमी असतो, तसंच कॉन्सन्ट्रेटेड खाद्याचा वापर जास्त होत असेल आणि जास्त दूध देत असल्यामुळे पचन संस्थेवर ताण येतो आणि सोबत ऋतूंमध्ये बदल होतोय. या सगळ्या कारणांमुळे जनावरांमध्ये अल्कली अपचन होतं. आता तुम्ही म्हणाल, यात ऋतूंचा संबंध कसा येतो? तर हिवाळ्यात आपण जनावरांना जास्त ऊर्जायुक्त आहार देत होतो, पण उन्हाळ्यात जनावरांना तेवढ्या ऊर्जेची गरज नसते. पण तरी त्यांना तेवढाच आहार दिला की अशा घटना घडतात. आपण म्हटलो तसं हा काही संसर्गजन्य रोग नाहीये. हे ज्या त्या गायींच्या संवेदनशीलतेवर अवलंबून असतं. सहसा ज्या गायी जास्त दूध देतात, जास्त खाद्य खातात, त्या समस्येला जास्त संवेदनशील असतात. मग आपल्या गायीला या अल्कली अपचनाचा त्रास तर होत नाही ना, हे ओळखण्यासाठी आपण आता अल्कली अपचनाची सुरुवातीची लक्षणं काय असतात ते जाणून घेऊयात. आधी तर जनावराची भूक जरा मंदावते, त्याच्या जठरातल्या हालचाली कमी होतात, दूध देणं कमी होतं, जनावर जास्त वेळ बसूनच राहतं, फारच कमी वेळेस ते उठबस करतं आणि जेव्हा अल्कली अपचनाची गंभीर अवस्था असते तेव्हा गाय अचानक पडते. तिचं अंग थंड पडायला लागतं, ती सुस्त होते आणि श्वासोश्वास मंदावतो आणि बऱ्याच घटनांमध्ये जनावर झटके देत नाही, तडफड करत नाही किंवा त्याला अतिसारही होत नाही आणि जनावर 1 ते 1.5 तासातच दगावतं. पण काळजी करू नका, या गंभीर समस्येवरही उपाय आहेत. कारण बऱ्याचदा जनावरं त्याची काळजी न घेतल्यामुळे दगावतात. त्यामुळे जनावरांची योग्य काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आता जेव्हा गायीमध्ये सुरुवातीची लक्षणं दिसतात तेव्हा तिला छातीवर बसवायचं आणि दर 2 ते 3 तासांनी बाजू बदलायची आणि बसवताना तिला जाड भुसभुशीत अंथरुणावर वाळलेलं गवत किंवा वाळू टाकून बसवायचंय. दिवसातून 2 वेळा तरी 15 ते 20 मिनिटं तिला उभं करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि गरजेप्रमाणे बी कॉम्प्लेक्सचं इंजेक्शन द्यायचंय. तसंच कॅल्शियम आणि स्फुरद मिसळलेले पातळ औषधं द्यायची आहेत. पण जेव्हा जनावरांमध्ये तीव्र प्रकारची लक्षणं दिसतात तेव्हा मात्र आपल्याला तातडीचे उपाय करायचे. कोठीपोटाचा सामू कमी करण्यासाठी तोंडावाटे 3 ते 4 लिटर साधं व्हिनेगर पाण्यात मिसळून नळीने पाजायचंय. 6 तासांनी रुमेनचा सामू पाहून गरज पडल्यावर पुन्हा उपचार करायचा आहे. टेट्रासायक्लिनच्या 4 गोळ्या आणि प्रोबायोटिक इस्टच्या 2 गोळ्या, फ्ल्युनिक्सिन हे औषध, कॅल्शियमचं इंजेक्शन पशुतज्ञांच्या सल्ल्याने द्यायचे आहे. यासोबतच सलाईन आणि ग्लुकोज सलाईन लावायचे. पण रिंगर लॅक्टेट किंवा सोडा बायकार्ब किंवा खाण्याचा सोडा किंवा बाजारातले बर्फ्स अजिबात द्यायचे नाहीयेत. एकूणच काय, तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधं स्वतः द्यायची नाहीयेत. पण ज्या जनावरांमध्ये अशी कोणतीही समस्या जाणवत नसली तरी अल्कली अपचनाची समस्या होऊच नये म्हणून काय करायचं ते समजून घेऊयात. आता ही समस्या पोटाशी निगडीत आहे, म्हणजे तिचं निराकरण आहारातून होईल. त्यामुळे बेसिक तर आपल्याला जनावरांची ऋतू बदलत्या काळात विशेष काळजी घ्यायची आहे आणि गायींच्या हालचालीवर लक्ष ठेवायचं आहे. यासाठी आहारात तंतुमय चाऱ्याचं योग्य प्रमाण ठेवायचं आहे. शिवाय जनावरांना चांगल्या प्रतीचा कोरडा चारा आहारात वाढवायचा आहे आणि हिरव्या चाऱ्यासोबत वाळलेला चारा जसं भुसा, कडबा हेही द्यायचं आहे. याशिवाय खुराक 10 ते 15% कमी करायचा आहे आणि प्रथिनांचं प्रमाणही संतुलित ठेवायचं आहे. यासाठी जास्त विद्राव्य प्रथिनं टाळायची आहेत.
त्यांच्या आहारात ईस्ट आणि प्रोबायोटिक नियमितपणे वापरायचे तसंच मिनरल मिक्स वापरायचंय, पण अचानक आहारातला बदल टाळायचा आहे. त्यांना पुरेशा प्रमाणात पाणी द्यायचंय. त्यातल्या त्यात हा रोग जास्त दूध देणाऱ्या गायींमध्ये जास्त असतो, त्यामुळे त्यांचं नियमितपणे निरीक्षण करत राहायचंय. त्यामध्ये त्यांच्या जठराची हालचाल तपासायची आहे. जनावराला भूक लागते का, ते दूध किती देतंय, अचानक कमी दूध देतंय का, याहीकडे लक्ष द्यायचंय. अशा प्रकारे गायींची काळजी घेतल्यावर अल्कली अपचनासारख्या समस्या कमी करू शकतो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि शेतीविषयक माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.